घर आणि व्यवसाय सांभाळताना अडथळे येतातच, पण जिद्द असेल तर यश नक्की. अंकिता खरात यांनी फक्त नवी शाखा सुरू केली नाही, तर ग्राहकांचा विश्वास पुन्हा जिंकून शुराईचं नाव अभिमानाने उभं केलं. माझं नाव अंकिता सूरज खरात आहे. माझी ही फ्रँचायसी दुसरी फ्रँचायसी आहे. माझी फर्स्ट फ्रँचायसी जी चॅन्टेक सर्कलची फ्रँचायसी ती मी मागच्या 1.5 वर्षापासून चालवते आणि ही फ्रँचायसी मी लेटेस्टमध्येच घेतलेली आहे. पण छान म्हणजे मला थोडेसे अडथळे पण आले याच्यामध्ये. असं नाही की मी लगेच स्टार्टअप केलं आणि मोस्टली आधी इथे ओपन होतं, शुरायच होतं, पण तरी लोकांना नाही का असं बघितल्यानंतर की हां चेंज झालं. जेव्हा मी माझ्या मनाने सांगत होते की नाही ही म्हणजे फ्रँचायसी तीच आहे, माणूस फक्त चेंज झालेला आहे, बाकी तुम्हाला टेस्टमध्ये थोडा पण चेंजेस नाही मिळणार. तर तेव्हा त्याच्यानंतर माझ्याकडं म्हणजे खूप जास्त म्हणजे ना जो रश होता ना पहिलेचा तो खूप कमी झाला. त्यानंतर मी खूप डिप्रेशनमध्ये गेले की आता म्हणजे मी परत कसं सेटअप करू नाही का. पण माझ्या मिस्टरांनी मला नाही का असं सपोर्ट केला, तू होप नको सोडू नाही का, तर तू करत राहा, होईल सगळं होईल. दुसऱ्याची नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा स्वाभिमान महत्वाचा. अंकिता यांनी शुराईच्या चहाची क्वालिटी स्वतः पारखली आणि 15 दिवसांच्या कठोर मेहनतीने ग्राहकांचा तुटलेला विश्वास पुन्हा मिळवला. मी सगळ्यात पहिले ना मला म्हणजे जेव्हा त्यांनी ते मला सांगायचे की जेव्हा आता आपण स्विच करू, तर मी म्हणायची नाही का की आता आपण कोरोनात पण आम्हाला पेमेंट दिलेला होता नाही का बँकने, तर मग कोरोनासारख्या काळात जर आपल्याला बँक सांभाळली, बिझनेस खूप लोकांचे असे शांत झालेले होते, तर मला असं वाटायचं की नाही आपण नको हे सोडायला. मग मी म्हणायची की तुम्ही करा, मी साईड बाय साईड माझं हे पण चालू ठेवते. मग जसं मला कळलं ना की म्हणजे बिझनेस केल्यानंतर पण असं मॅन्डेटरी नाही, पण जेव्हा आपला पैसा आपल्याला दिसतो ना तेव्हा खरंच असं वाटतं की नाही का की नको आपण म्हणजे खरंच नको जॉब करायला, की निदान आपले 5 रुपये जरी आपले असले ना तरी आपल्याला दुसरं कोणी बोलणार नसतं. ठीक आहे कस्टमर येता बोलता आपल्याला, पण नाही का त्याच्यातून मोटिवेशन देऊन जातात ते की नाही तुम्ही हे असं नाही हे असं करा, ते तसं नाही ते तसं करा. जेव्हा त्यांनी मला सांगितलं की शुराईची घ्यायची आपल्याला फ्रँचायसी, तेव्हा मी एकदा नाही दोनदा नाही सगळ्या ठिकाणी प्रत्येक जिथे जिथे शुराईचा ब्रँड आहे तिथे तिथे मी चहा टेस्ट केला की चहाची क्वालिटी एकच मिळाली, चहाच्या क्वालिटीत काहीच चेंजेस नाही मिळालं. महिला म्हणून नाही का की असं लोक हां काय हो सगळं करून येतं घरातलं, इकडे पण करता नाही का, असं एक प्रत्येकाच्या तोंडात असतं नाही का की घरी पण करता इकडे पण करता, कसं मॅनेज करता. पण मग घरच्यांचा पण सपोर्ट आहे आणि इकडे पण सपोर्ट आहे. आणि जे पण काही म्हणजे ज्यांनी आता नवीन ठरवत आहे लोक नाही का की आपण फ्रँचायसी घेऊ, तर त्यांना माझं हेच सांगणं आहे की म्हणजे खरंच खूप छान ब्रँड आहे आणि खरंच तुम्ही स्वतः मन लावून केलं ना तर कुठलीच गोष्ट म्हणजे अपयशी ठरूच शकत नाही. मी हार्डली 15-20 दिवस स्वतः एफर्ट्स दिले आणि मी जेव्हा एफर्ट्स दिले ना तेव्हा लिटरली सांगते म्हणजे खरंच इफेक्ट मिळाला नाही का त्याच्यामध्ये, की मला असं वाटलं हां मी करू शकते आणि मी खरंच केलं. माझा चहाचा पण एवढा म्हणजे चांगला सेटअप बसलाय ना की लोक हां चल शुराईचा चहा पिऊ मग जाऊ आपण पुढे, असं हे बोलूनच लोक नाही का माझ्याकडे पण जेव्हा येतात ना तेव्हा हेच सांगतात की मॅडम आम्हाला चहा नव्हता प्यायचा, ऊन खूप आहे, 43 डिग्री सेल्सिअस चालू आहे, तरी पण लोक माझ्याकडे येऊन चहाच पितात. मन लावून केलेल्या कामाला कधीच अपयश येत नाही, हेच अंकिता यांनी सिद्ध केलंय. भारताचा सुप्रसिद्ध चहा म्हणजे फक्त शुराई अमृतुल्य.